जेव्हा प्रेमविवाह तुटतो, तेव्हा फक्त नातंच तुटत नाही, तर कधी-कधी एखाद्याचा जीवही हरवतो आणि मागे उरते ती फक्त आक्रोशातली वेदना. पुण्यात नानापेठ परिसरात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण पती आणि तिच्या प्रियकराकडून मिळणारा मानसिक त्रास. अतुल मारुती कदम, वय अवघं 39, पुण्यातील नाना पेठेत हा राहत होता. सोनाली त्याची पत्नी आणि कृष्णा शिंदे तिचा प्रियकर. 2015 साली अतुल आणि सोनाली यांचा प्रेमविवाह झाला, पण काही वर्षातच हे नातं ताणलं गेलं आणि शेवटी नातं तुटलं. 15 जून रोजी अतुलने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. पण ही आत्महत्या नव्हती, तर ती होती त्या मानसिक छळाची परिणिती. अतुलच्या आई माधुरी कदम यांच्या तक्रारीनुसार सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे यांनी अतुलला सातत्यानं त्रास दिला, फोनवर धमक्या दिल्या आणि मानसिक छळ सुद्धा केला. या संपूर्ण प्रकरणात आता समर्थ पोलीस ठाण्यात सोनाली आणि कृष्णा शिंदे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका आईने तिचा मुलगा गमावला, एका मुलाने प्रेमात आपलं सगळं गमावलं आणि एक प्रश्न मागे राहिला, प्रेम असो की नातं, का होतं ते इतकं विषारी? तुम्हाला ही बातमी कशी वाटली? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच क्राईम संदर्भात बातम्या पाहण्यासाठी सिविक मिररला सबस्क्राईब करायला विसरू नका.